सब्सक्राइब करा मंथन भंडारी। यस हार्ड ये वादिया भाई सब याद आएगा। मिलती है कुड़ी मेरी सपने में मिलती है। दिस इज कॉल्ड तेल पोला। अगली बार फिर से आना है तो अभी तो जाना पड़ेगा ही। टॅगलाईन आहे मंथन भंडारी एक्स टॅनी गँग। है गाइस मोर बघू शकता तुम्ही। मोर पतलू की जोडी। पिंजोरे गार्डन्स इकडे आलेलो आहे आम्ही आता चंदीगड मध्ये आणि खूप रिग्रेट होतं तर आम्ही FY ला आणि SY ला आलो नाही तिथं। चुकी आहे तुमची ना। पिस्पेलो घेतली खायला कशी आपली फेवरेट आहे ना भाऊ। उसका फिराव सर। चिकन बिर्याणी गावठी कोंबडा आणि प्रॉन्स बिर्याणी डेंजर आणि वोटिंग बघा कंटिन्यू चालू। पिझ्झा बिग पिझ्झा वॉडली पाहिल तर किल्लर आहे रे एकदम तुझी। सर्व मेमरीज कुठे बघायचेच माहिती ना ब्लॉग। तर हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। मंथन भंडारी ब्लॉग। गुड मॉर्निंग गाईस। तयारी झालेली आहे आता आमची। चाललो ब्रेकफास्टला। विवेक सर राजे सर दोघं जण आम्हाला सर्वांना बोलवायला आले म्हणजे सर्वांकडे गेले का चला नाश्ता करायला कारण की आम्ही आज घरी जायला निघणार आहोत म्हणून। हे बघा यांची तयारी झालेली आहे। आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला। तर लवकर या चला। सर्व पब्लिक गेलेलीच आहे पुढं नेहमीप्रमाणे आम्ही लास्टलाच आहोत। काय नाही चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आज काय ब्रेकफास्ट आहे ते आपला। तर गाईज आहे बघा खाली आलोय आता। आजचा नाश्ता कॉर्नफ्लेक्स टी मिल्क इकडे कॉफी बटर जाम व्हेज सँडविच पोहा भटुरे छोले भटुरे ओके। आणि इकडे काय आहे एक भुर्जी अंडा भुर्जी त्याला खायची असेल तो। इकडे केक आहे इथं कोकोनट चटणी सांबार इडली। आज मेंदू वडा नाही आज इडली आहे। जरा आवाजामध्ये तुम्हाला फरक दिसेल कारण की घसा बसलेला आहे बसमुळे। हे बघा ए छोटू आपने को भी लेना अभी एवढं बस झालं। हे बघा गाई सर्वजण चाललेले आहेत आता चेकआउट करायला घेतलंय। ए मोरे सगळं आठवेल आता 9 दिवस काय काय केले तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आमच्या सर्व। तर तुम्हाला आठवण आली आपल्या ट्रिपची लगेच आपल्या ब्लॉग मध्ये बघायचं। काय बोललो फॉलो करा सबस्क्राइब करा मंथन भंडारी। यस बॉस। हे बघा सर्वजण आता आम्ही पण नाही करतो। लाईक शेअर ओ हो चॅनल आता मी ब्लॉग मध्ये याला आम्ही जाड्या वगैरे असं गोनबिन शब्द बोललेलं पण ते आम्ही फक्त मजाक म्हणून बोललेलं आणि तुम्ही पण तो मजाक मध्येच घ्या कोणी सिरियस घेऊ नका कारण की भाऊ आहे आपला। भाऊ आहे आपला हा फक्त एवढं समजून घ्या तुम्ही। भाऊ तुला राग आला असेल तर सॉरी आहे का। बेल आइकन को जोर से ठोक दो और चालू करो फिर तुमको पता चलेगा मैंने व्लॉग डाला था अभी। अभी हम लोग जा रहे घर पे। आता तू मगाशी मला बोलली का घ्यायला ये असंच येतं अमर है या ऐसा ही होता है। चलो हॉटेल बाय बाय सुख सागर एजन्सी सुंदर असं हॉटेल आहे। आम्हाला स्टेशनला जाऊ तिकडे गुरुद्वाराचा एक लास्ट स्टेप आहे आमचा। गुरुद्वारा करून आम्ही डायरेक्ट स्टेशनच्या इथं आम्ही 2-3 तास टाइमपास करू। आमची ट्रेन 11 वाजताची आहे रात्री 11ला ट्रेन आहे आमची आणि आम्ही डायरेक्ट उद्या रात्री 4-4 सकाळी पोहोचू घरी। ये पहाड़ ये वादिया भाई सब याद आएगा सब म्हणजे सब आहे। एम्प्टी वॉलेट 3000 फोटोज आणि मोर मेमोरीज एम्प्टी पॉकेट्स। बघा जाने का मन तो नहीं कर रहा हमको इधर पर जाना तो पड़ेगा अगली बार फिर से आना है तो अभी तो जाना पड़ेगा ही। तर काय बघा आता मस्त रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो आहोत। जर तुम्हाला आवाज जरा ब्रेक होत असेल कारण की मी कॉर्ड घातलेला आहे म्हणून वायर्ड कनेक्शन इथे ब्रेकसाठी थांबलेलं आहे बघा। कोणाला काय खायचं वगैरे असेल ते बघा बारीक पण माहिती आहे ना तुम्हाला आपला संपत नाही। आता किंडर जॉय घ्यायला घेतलाय आम्ही किंडर जॉय घेतले ही घेतलेली आहे ही पण घ्यायचा विचार आहे। कौशलला सांगता घेतलंय आणि पीनट्स घेतलेत तो बघा गाईस बारीक झालेला आहे। याला किंडर जॉय मध्ये काय भेटलंय हो पंखा फिरकी भेटलेली आहे आणि त्याला मदत करायला बघा कोण आलेलं आहे त्यांच्याच वर्गातल्या पोरी दोन्ही फिरकी भेटलेली आहे किंडर जॉय अरे नीट फिरू ना केस अडकलंय रुक चल हाँ घुमा उसका फिराओ सर
अहो खाली फिरेल तो. हे बघ. क्रेझी क्रेझी. गाईज बघा नेहमीप्रमाणे आपला मोदीच हॉटेलला आले आम्ही तर जेवायला. दुपारचं जेवण आमचं इकडे आणि इकडून डायरेक्ट आम्ही स्टेशनला जाणार आहोत. आणि ओमकारला गुस्सा आलाय बोलतो त्याची व्हिडिओ काढले म्हणून. कुठली व्हिडिओ आहे भाई? गुस्सा है. छोटू अपना एक डिश ले बघा. हात गायब आहे काय? एक हात से ले ले, एक हात से ले सकता है. हे बघा सॅलड आहे. थांब रे मला दाखवून होते पहिले. इथं बुंदी आहे, भात आहे, डाल आहे, वाटाण्याची भाजी आहे. अरे हारमोन बस झाला ना बाबा. बल्किंग आहे माहिती तरी बी किती. हो ना. इकडे शेवाची भाजी आहे, ते पराठा नाही तर रोटी XYZ आहे आणि गुलाबजाम आहे भाऊ स्वीटला. स्वीट आपण जास्त खात नाही पण खाऊयात आता. तो बघ तरी परत भेटला मला. अरे किती म्हणजे खा का बरोबर आहे. सपने में मिलती है कुड़ी मेरी सपने में मिलती है. तर गाईस पिंजोरे गार्डन्स इकडे आलेलं आहे आम्ही आता चंदीगडमध्येच आहे. आणि समोरून बघा कसा व्ह्यू वाटतो एकदम मस्त. आता तरी ऊन आलाय आणि हे जरा आमचा अचानक प्लॅन झाला म्हणजे आमच्या टूर वाल्यांचा अचानक प्लॅन झाला का आमची ट्रेन आता 11 वाजताची. 11 वाजता आणि त्या चष्मा घालू दे. तिकडे आम्ही टाइम पास करायला आलोय. हो टाइम पास करायला नाही, टाइमपास ते फिरायला आलो काय सर? बरोबर आहे ना? सॉरी फिरायला आलो. तुम्हाला आता लास्ट वस्ती आहे तुमच्या बाबा. तेच ना सर. आता मला खूप रिग्रेट होतं का आम्ही FY ला आणि SY ला आलो नाही तिथं. आता ते चुकी आहे तुमची ना. हो आम्ही पुढच्या वर्षी खाणार. घेशाल का आम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागेल तुम्हाला PG मध्ये. मास्टर मध्ये ऍडमिशन घ्यायला वगैरे तेव्हाच सर बोलतील तुम्हाला एंट्री तशी नाही. हा ना सभी इसीलिए तो रिग्रेट हो रहा है वो बात का. गाइस बघू शकता तुम्ही मयक गँग. फायनली याने आम्हाला ब्लॉग मध्ये घेतलेला तुम्ही पण आम्हाला ब्लॉग मध्ये ही तरी हाय दिवशी ब्लॉग मध्ये घेतलंय. घ्यायचा म्हणजे तुम्ही यायचा होता ना. तुम्ही काय ओळखत नाही मला माहिती नाही तुम्हाला. हाय वर्गामध्ये हाय जेवताना यायचं होतं ना. जेवताना आलं बरं. तुम्ही बोलशाल का एवढ्या जेवताना घेतो. आता ब्लॉग काढतो. काय आता मी जाऊ दे. नो वर्ड्स जाऊ दे. पोरीने राग आले गाईज ब्लॉग मध्ये नाही घेतला म्हणून. तर आता चाललो फोटोशूट. कसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लागतंच म्हणून आता फोटोशूट चालू आहे बघा. कुठे चालले तुम्ही आता? आम्ही आता आलो का नाही फिरून? मिनी ताजमहल आहे काय? स्टॅनिंग आहे काय? हा भाऊ कंटेंट क्रिएटर आहे. फुल फेमस आहे इंस्टाग्राम वर. आपल्यापेक्षा मोठी माणसं आहे ती. जागा द्या त्याला. जागा द्या जावायला. जरा जागा द्या भाऊ. जागा द्या भाऊ. जागा द्या जरा. जागा द्या जरा. हे बघा असं काहीचं गार्डन आहे. वरतून पण तुम्ही बघितलं असेल. वरतून तुम्हाला दाखवलं नाही. दाखवतो मी थोड्या वेळात. आणि हे बघा पही मिनी ताजमहल आहे. सुंदर असा गार्डन आहे पिंजोरीचा. काहीच आहे बघा. थोड्याच वेळात आता आमची एक व्हिडिओ शूट होणार आहे. या व्हिडिओचा टॅगलाईन आहे मंथन भंडारी एक्स स्टॅनी गँग. हो त्यांनी आरमान आमची व्हिडिओ काढणार आहे. सुटला माझा पदर गाणे बघूयात आता. मोर बघू शकता तुम्ही. मोर असा पावसात भिजताना दिसतो. हा डायलॉग मी कम्प्लीट नाही करत कारण की एकदम सुंदर असा मोर आहे बघा. इशारा तर तो नाही करणार पण मोर बघू शकता तुम्ही. आता काढून झालेले आहेत आणि एक पोरगी पण रडत होती. आता एक आमचीच TYITची कारण की तिला आठवण येईल आता खूप म्हणून या ट्रिपची. आम्हाला पण आमची मगाशी तुम्ही रडायची व्हिडिओ बघायची ती मजाकमध्ये होती पण सिरियसली आमचा तसा मूड झालेलाच आहे आता. रडपती पण काय करू शकणार आता. फिरायला आलतो झाले आता दिवस संपले. कसे संपले काय समजलं नाही. सैड फेसेस देखो. सबके सैड फेसेस देख लो. ये देखो डोरेमोन. अरे सॅड बनायचं. ओ एक्टिंग है एक्टिंग. 50 रुपये काटो. व्हिडिओ बघा.
तर काय जेव्हा पत्ती घ्यायला आलो आम्ही स्टेशनला, एवढी जण आहेत आमच्या सोबत. कशी पत्ती लागतीलच ना म्हणून हे बघा 2 कॅट घेतलेले आहेत आता. 4 म्हणजे टाइमपास साठी खेळतो आम्ही, बाकी काय पैसे वगैरे नाही, फक्त टाइमपास. ओनली फॉर टाइमपास, ओनली फॉर एंटरटेनमेंट पर्पज. ओके, आम्ही जुगारी नाही फक्त बोलायला काहीच ब्लॉग मध्ये पर्सनल वेगळंच नाही रे भाऊ, तेच असतं. आजची गोष्ट वेगळी असते. आता हे बघा आंबाला स्टेशन वरती आहो आम्ही, तर जरा क्रिस्पेलो घेतले खायला. कशी आपली फेवरेट आहे ना भाऊ, म्हणून तर खाऊन घेतो आणि डायरेक्ट तिकडे जातो बॅग घेऊन, कारण की आमची ट्रेन आहे, खूप लेट आहे, म्हणून आमचं टाइमपास वगैरे मजा मस्ती चालूच असेल ते तुम्ही बघत राहा पुढे. काय तुम्ही बोलत असाल चादरीमध्ये काय करता आम्ही, पण आता अजून एक व्हिडिओ काढणार आहे आम्ही. एक व्हिडिओ काढलेली आहे, ती पोस्ट पण केलेली आहे, ती युट्यूबला टाकेल मी व्हिडिओ आमची आहे ती काढलेली. मी ताजमहलला काढलेली. आता अजून एक रील आहे, ती स्टेशनला आहे आणि इन पब्लिक प्लेस तुम्हाला दाखवत आहे. बघा फुल पब्लिक आहे, ते पॅक क्राऊड आहे आमची रील बघण्यासाठी. इकडे बघू शकता तुम्ही लांब लांब पर्यंत. बॉईज नेवर हेसिटेट. हे बघा 0 सिविक्स. चालू होतं ते गाईज. अफाडाची पब्लिक आमची रील बघायला सज्ज आहे. आता थोड्या रील दाखव, तुमची होईलच लवकर. लावणी आहे जरा, मोटू और पतलू की जोडी. हो ना, हाईट आहे का माझ्या काय, ताराचं झाड आहे पुरा. तर गाईज आज जेवायला आहे बघा आम्हाला पिझ्झा आहे इकडे तुम्ही बघू शकता. केक आहे थोडासा छोटासा आणि कोल्ड्रिंक आहे. हे बघा ते दोघांनी आणलेले आहे, भाऊ आपल्या सोबतच आहे सीटला. इकडे आम्ही तर आम्ही ऍडजस्टमेंट करू जराशी थोडी इकडे तिकडे, पण सर्व होईल नीट. आता पिझ्झा खाऊन घेतो. हे बघा तर गाईज आपले बंधू कौशल भागवत यांनी आपल्याला अजून एक पिझ्झा आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे बघा पिझ्झा खाऊन घेतो. भले अर्धा आहे पण हाणले त्याला महत्व आहे, काय रे बरोबर आहे का नाही. धन्यवाद. ट्रेन मध्ये बघा उंदीर आलेलं, काय बोलायचा बिचारा. कंटिन्यू भाऊ. हा ना, जीव घे ना आणि केली त्याच्यावरती. सर्व झोपले तिथे आजूबाजूला. आम्ही केलंय सीट चेंज, आता स्टॅनीच्या बदली मी चाललोय तिकडे. ओजी लोकांनी चेंज केलं. ओजी लोकांनी चेंज केलंय भाऊ. विषय आमचा असाच असतो. मॉर्निंग गाईस, आता उठलेलो आहे, फ्रेश वगैरे झालं, तयारी करून हे ना बघा साफ बी नाही करता येते. त्यांना माहिती आहे ते म्हणतात ब्लॉग काढणार आहे, तरी हे साफ नाही केलेला. आणि मॉर्निंगचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडे स्टेशनला आहे, कवलपोरा स्टेशनला आहे बघा. जातो आम्हाला कसं इथं पत्ती खेळायची म्हणून ब्रेकफास्ट वगैरे सर्व करून झालेलं आहे. मी नाही सेटअप लावायला घेतलं इकडे. तर काही विवेक सरांनी ग्रुपला मेसेज टाकलेला, म्हणजे संध्याकाळी जेवायला कोण कोण आहेत, म्हणजे काही जण कसे बाहेरून मागवतात म्हणून. तर एकाने स्टॅनी भाऊने टाकले आपल्या यस ऑर नो, तर सर्वांनी कमेंट केलेलं आहे, त्याला वोट केलेलं आहे. तर ओमकारने मला काय टाकलं आमच्या, विच मील डू यू वॉन्ट, चिकन बिर्याणी, गावठी कोंबडा आणि प्रॉन्स बिर्याणी. डेंजर. आणि वोटिंग बघा कंटिन्यू चालू आहे त्याला. हो नाथ खुळा पब्लिक गोला. अरे मी काय केलं का. मी ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेन जर्नी करावं आणि सोबत कोणी यायचो, पण पिझ्झा मागवला असा होऊ शकत नाही. अहो ट्रेन जर्नी आहे, पिझ्झा आपल्याला लागतच म्हणजे लागतच. पिझ्झा आता आलेला आहे कौशल भागवत राहुल माटो घेऊन. आणि पिझ्झा एवढा मोठा दिसतात, दणका आहे आपला, दणका आहे बघा. बिग पिझ्झा. बिग पिझ्झा ऑनली. आणि पिझ्झा खायला कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. एक मंथन आहे, राहुल आहे, ओमकार आहे, कौशल आहे, मी आहे, आबोली आहे आणि अन्वेष आहे. हो भाऊ हँडसम आहे एकदम. मग तुम्ही योच बघितला लार्ज वाला, यो बघा वॉल्केनो इकडे आणि डबल चीज इकडे. आता मस्तपैकी आम्ही खाऊन घेतो बघा. ये तर गाईज दिस इज कॉल्ड तेल पोल्या. या सर्व हे बघा या मोठ्या पॅकेट ठेवलेल्या मी. या कशा कडक असतात आणि या राहतात, म्हणून मम्मीने मला सांगितलेलं त्या येताना खायचं, कारण की येताना खायला काही नसतं. म्हणून मी मम्मीची ट्री आता परत आता खायला घेतो मी. आणि सर आणि मॅडमला पण द्यायला जातात. आणि त्या नॉर्मल पोळ्या नसतात, नॉर्मल पोळ्या राहतात, तेल पोळ्या कसं राहतात आणि कडक राहतात आणि खायला तर एक नंबर असतात. होलीच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलं का मग आमच्या मम्मीच्या हातच्या पोळ्या म्हणजे डेंजर असतात आणि या पण डेंजरच असतात. आता खाऊन घेतो मी. आणि आमचे ट्रॅव्हलर्सवाले 2 अंकल आहेत, त्यांना दोघांना देतात. आता मी पहिले थांबा 2 आहेत बघा याच्यात. अंकल येलो होली. अरे ये खाओ तो एक बार. अरे घर का है, खाओ एक बार. कैसा लगा अंकल फिर. एक नंबर ना. अब तुम्हाला खाली का नाही काय नाही तभी बी. हा ठीक आहे चलो. आता हे बघा या बाकीच्या उरलेल्या आम्हाला एक पॅकेट ठेवलेलं आहे आणि एक पॅकेट सरांना सगळ्यांना घेऊन चाललेलो आहे, कारण की सरांना सांगितलेलं का मी घेऊन येईल तुम्हाला, म्हणून आता सरांना द्यायला चला. चला जाऊयात आपण. सर आणि मॅडमला दिलेली आहे खायला. सर कशी लागते टेस्ट आहे का नाही. हो सर कशी आहे टेस्ट. मस्त सर.
मम्मीने बनवलेलं आहे हा का मॅडम. तर काही आमचा लाडका बंधू चाललेला आहे आता. तो बोरिवलीला उतरणार आहे आणि आम्ही सर्व बँड्राला उतरणार आहोत कारण की त्याला शहापूरला जायला बरोबर होईल. तो दादरवरून ट्रेन पकडेल बरोबर ना. बाय बाय मग बाय बाय भेटू भाऊ नंतर परत एकदा. काय नंतर भेटूया आता कधी नंतर एक्झामच्या टायमाला. स्माईल तर किल्लर आहे रे एकदम तुझी. तर या डेस्टिनेशनला आम्हाला यायचा नव्हता म्हणजे बँड्रा टर्मिनसला पण आलेलो आहे आम्ही. काय आता घरी तर जावंच लागणार भाऊ. हे बघा आता इथं आमचा S2 कंपार्टमेंट होता. इकडून आलेला आहे आम्ही खाली. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि बाकी सगळी पब्लिक आमची S1ला होती. बघा हे सर्वजण इकडे. मज्जा तर आम्ही भरपूर अशी मज्जा केलेली आहे. सर मजा आहे क्या फिर. मजा आप लोगों को मजा आना चाहिए. हमारा तो हर साल मजा उतना आहे ना. मग मॅडम मजा आली का. पहिला वर्ष होता तुमचा मी ऐकला. बहुत मजा आया मुझे. कुछ भी ऐसा नहीं है जो कि बुरा था. इट वॉज अनफॉरगेटेबल एकदम. मॅडम तुम्हाला मजा आली का नाही. खूप म्हणजे खूप. मानसी दीदी क्या आगे कोई बोल सकता है क्या. ए मानसी सर मजा आली ना. मला दररोज यायचं स्टॅडी भाव. येस भाऊ. भाई आय लव्ह यू भाई. लव यू टू. हे बघा सर्व गँग आहे चाललेले. मजा खूप आली. मेमरीज खूप आहे आपल्याकडे आहेत आता. खूप सर्व मेमरीज कुठे बघायचेच माहिती ना. ब्लॉग मध्ये बस. अक्षता नाईक बाय बाय. पियुष भाऊ सायली अँड वैभव पाटील झोपेत उठलेले आताच. आणि ऑर्केस गाईस ऑर्केस कोण आहे. ऑर्केस ट्रिप संपली भाऊ. थांब मी रडतो थांब त्याला सर्वांचं इंट्रोडक्शन होते. इकडे आहे अनुश्री बरोबर नाव लक्षात होतं. आणि इकडे काय आपला शब्द कुठला डॉल्फिन. चला कोण नाही वाक्य इकडे. कोणी नाही फक्त रोशनी रड होती का आता बी रड होती. गाईस तुम्ही बघू शकता डोळ्यात. जाऊ दे रडू नको. ए फील यू. आम्हाला पण इथं रडायला फक्त आम्ही रडत नाही. पण एक आठवण राहील का काय नाही. त्याच्यानंतर कधीच भेटणार नाही. कधी भेटणार काहीच माहित नाही. ते तर आहेच. मग तुमचं काय दोन शब्द आहेत आता लास्ट. काय नाही. रडाबिडाचं असेल काय. सर्व झालं. हो झालं. खूप रडलात. ओके ओके. ओ हो. सर्वजण झालेले आहेत आता. जातो मी माझी बॅग तर घेऊन गेलेलं आहे मंथन. लेकिन एक सेकंड. बॅग घेतो आणि मग आता बसमधून जाणार आहे आम्ही इकडून कल्याणला साई चौकामध्ये. तर माझी गाडी मी जायला आणून ठेवायला सांगले कारण की 3 वाजतील. कोणला कशाला उठवा त्यापेक्षा आपण डायरेक्ट घरी जायचं गाडीमध्ये. चलो फिर. तर काही विषय असा आहे का ही गाडी साई चौकला उतरणार आणि कोणगाववाले सगळं दुसऱ्या गाडीत जाणार आहोत. साई चौक शाडमेर येत आहे ना. डॉक्टर शाड कोलीवाडा. भाऊ नको ना जाऊ. आम्हाला एकच गाडीत पाहिजे होता पण तो चाललेला आहे. तर काहीच नाही करू शकत. ते कसं आहे ना मोर काय नको मोर आता नको. मोर खुश आहे आता खूप सध्या तरी. चल बाय बाय. चला बाय बाय. तर हॅलो गुड मॉर्निंग गाईज. रात्री 2:30-3 वाजता आलो म्हणून काय व्लॉग एंड करता आला नाही. तर आता व्लॉग एंड करतो. जर ही सिरीज शिमलाची पूर्ण तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि जर कुठला व्लॉग तुम्ही बघितला नसेल शिमला सिरीजचा तर लवकर जाऊन बघून या. तर तुम्हाला आवडेलच ते. तर भेटू मग अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या.